हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू आवर चॅनल. आणि आम्ही आता आमच्या धुळ्याच्या यांच्या मोठ्या मावशी आहेत त्यांच्याकडे आम्ही आता जेवायला चाललो आहे. त्यांनी आम्हाला जेवणासाठी बोलवलं आहे आणि आम्ही आज आता खापऱ्यावरची पुरणपोळी खायला चाललो आहे. तर आम्ही आता जस्ट निघालो आहे. मोठ्या मावशींकडे पोचलो आहे. आणि आता आम्ही जातोय स्वामीनारायण मंदिर, धुळे येथील स्वामीनारायण मंदिरात. आणि आमच्यासोबत आमची गोंडुली अनु पण येते. तर आमचं गुगल मॅप आज प्रणय सांग प्रणय रस्ता. आता इथून टर्न घ्यायचाय का? प्रणय शाळेत जायचं मन नव्हतं ना तुझं? प्रणयने सकाळी किती धिंगाणा केला बाबा. तो असं म्हणत होता की त्याला असं वाटलं होतं की कोणीतरी सांगेल की प्रणय जाऊ नको शाळेत आज. वाट बघत होता पण कोणीच बोललं नाही. काय प्रणय, तुझं जायचं नव्हतं ना? तुला जायचं होतं पण जावं लागलं. आता एकदम सरळ. एकदम सरळ? हो. बाकी कुठे वळायचं नाही, एकदम सरळ. ओके. आमचा गुगल मॅप प्रणय आज. प्रणय हॅलो कर सगळ्यांना. हॅलो. पुढे तर बोल हॅलो हॅलो. काय करतोय? काहीतरी बोल. कसे आहात सगळे? बोल प्रणय काहीतरी. कसे आहात सगळे? प्रणयने विचारलंय तुम्हाला सगळ्यांना कसे आहेत सगळे. कमेंट डाऊन प्लीज. प्रणय तसा बोलतो का मी? पण विचारलं मी खूप मोठी गोष्ट झाली. प्रणयला बोलायला म्हणजे विनंती करायला लागते, काहीतरी बोल. अनु हाय कर सगळ्यांना. हाय एव्हरीवन. ही तरी आहे माझी क्यूटशी अनु, माझी पुतणी आहे. आलं का? नाही एकदम सरळ. एकदम तर सरळ. अनु आमच्या सोबत येणार नव्हती पण काय माहिती अचानक तिचा माइंड चेंज झाला तर ती पण यायला रेडी झाली. तर आम्ही तिला घेऊन आलो. तिची फेवरेट काकी आहे मी. आणि काका पण. काकापेक्षा काकी जास्त फेवरेट आहे. काका जास्त फेवरेट आहे काय? काकी अनु कोण फेवरेट आहे जास्त, काकी की काका? काकी फेवरेट आहे की काका फेवरेट आहे? कोण फेवरेट? कोण आवडतो तुला? काकी. चॉकलेट डिनर होतो. काकी लाड करते जास्त म्हणून. काका पण करतो ना. हा बाळा बोल. माझ्या कानामध्ये काकी सांगायची. काकीने सांगितलं ना तुला. बरोबर. तू काकीचं काय ऐकलं? कारण काकी फेवरेट आहे म्हणून ऐकलं. काकीचं कशाला ऐकलं तू? नको ऐकू काकीचं. काकीला म्हणा मला काका आवडतो. कोण आवडतं तुला? काकी आवडते ना? सांगितलं ना तुला. थोडं थोडं ऐकलं पण. पहिले अनु मला काय बोलायची माहितीये का? तिला विचारलं ना मी कोण आहे, अक्षय काकी. अक्षय काकी मला कळायचंच नाही. म्हटलं काय बोलते अक्षय काकी अशी बोलायची. नंतर मला ते क्लिक झालं की अक्षय काकाची काकी बोलते. आय थिंक मंदिराजवळ पोहोचलोय आपण. हा मंदिराजवळ पोहोचलोय. अजून एक गोष्ट, अन्वी डान्स खूप, डान्सचे एक व्हिडिओ टाकलाय आम्ही. अजून पुढे जर तिने डान्स छान केला आणि आम्ही व्हिडिओ घेतला तर नक्की तुम्हाला दाखवू सगळ्यांना. हे पार्किंग इकडेच करू. आम्ही आता पोहोचलोय मंदिराजवळ. दादा पुढे. अरे पुढचं अच्छा पुढचं गेट. इथे पण चाललं नाही, ते लावले गाड्या. चालत जावं. पण मग तिकडनं लोक जात होते. पण ते मागचं गेट होतं तिकडून अलाउड नाही जास्त. अच्छा. ते कॅन्टीन आहे तिथं सरळ एकदम. आमचा गुगल मॅप. काय प्रणयचं सरळ नाहीये, एकदम सरळ आहे. मला विचारलं कसं जायचंय? एकदम सरळ. तर आम्ही आता स्वामीनारायण मंदिरात पोहोचलोय. वाव खूप छान मंदिर आहे. पुढे पार्किंग दिली का त्यांनी? हा ते बघ ते गाड्या आहेत ना तिकडे. छान दिसतंय मंदिर, मस्त आहे. वाव. हा मेन गेट आहे. अच्छा हा मेन गेट आहे का? हो. ओके. तू पहिले जाऊन जातो. तो फक्त म्हणजे प्रणय एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन जास्त देतो आम्हाला. नको ती इन्फॉर्मेशन जास्त मिळते प्रणयकडून.
नंबर 2. खेळण्याचं आलं म्हणजे तुला तू इंडिकेट काय करताय प्रणय? तुला खेळायला सोडणार नाही, खेळायला घेऊन नाही जाणार होत आम्ही तुला. आपण फक्त मंदिरात जायचं आणि घरी जायचं डायरेक्ट. कळलं का? चालेल ना प्रणय? चलो चलो तर आम्ही पोहोचलोय स्वामीनारायण मंदिरात. तुम्हाला जर आम्हाला अलाउड केलं व्हिडिओ शूट करायला तर आम्ही नक्की दाखवू तुम्हाला. ये अनु गेली काकाकडे. हाय अन्वी, हाय कर. हाय बोल हाय एव्हरीवन. सो स्वीट. तर गाईज मंदिर खूप छान आहे, बाहेरून खूप छान दिसतंय. हा एंट्रन्स आहे, हे मेन गेट आहे. वाव, खूप भव्य असं मंदिर आहे आणि संध्याकाळच्या वेळेला आलोय त्याच्यामुळे अजूनच छान वाटतंय. आज स्वामीनारायण मंदिरात आलो आहे. धुळे येथील स्वामीनारायण मंदिर आहे हे. खूप छान आहे. काय बनवलं आहे, खूपच छान बनवलं आहे. इकडे यांनी छान गार्डन केलंय मंदिराच्या परिसरामध्ये. खूप छान गार्डन आहे. खूप छान मेंटेन पण केलंय त्यांनी. येस, मेंटेन केलंय. इथे हत्ती आणि जिराफच्या शेप मध्ये त्यांनी झाडांना शेप दिलाय. छान, खूप सुंदर. हे खालचं मंदिर आहे. खालच्या मंदिरात आम्ही आता आलोय. तर इथे खूप सुंदर विठ्ठल रखुमाईंची मूर्ती आहे. इकडे खूप छान असं मंदिर केलं इकडे, तुम्ही बघू शकतात. त्यानंतर इथे लक्ष्मीनारायणजींचं मंदिर आहे. खूप सुंदर काम केलं आहे. इथे जे योगीराज होते त्यांची सुद्धा इथे स्थापना केली आहे. इथे आपल्या रामजी आणि आपल्या सीता मातेंची स्थापना केली आहे. छान असं मंदिर आहे इथे. खूप सुंदर, अप्रतिम. इथे माझे महादेव आणि पार्वती माता यांची स्थापना केली आहे. खूप सुंदर मंदिर आहे. अमेझिंग. जर तुम्हाला काही डोनेट करायचं असेल तर तुम्ही इथे दान करू शकतात, डोनेट करू शकतात. वाव. तर इथे झाडांमध्ये, गार्डनमध्ये सुद्धा त्यांनी स्पीकर लावलाय कोपऱ्याला. येस, खूप आवडलं मला गार्डन, मंदिर, एव्हरीथिंग इज गुड. एव्हरीथिंग इज अमेझिंग. तर मी तुम्हाला शॉर्टमध्ये दाखवून आरती अटेंड करते. वाव. तर तुम्ही बघू शकता तिथे खूप छान राधाकृष्ण आणि आपल्या राधाराणींचं सुद्धा मंदिर आहे इथे. जस्ट आता आरती झाली आहे. अशा प्रकारे आमचं छान दर्शन झालं आहे.
क्लीन आणि नीट आहे मंदिर. इथेच बसून आम्ही आरती केली होती. आणि इथे बसण्यासाठी पण सोय केली आहे. आणि इथे आमची गोंडुली बसली आहे छान. तर इथे लहान मुलांना खेळण्यासाठी गेमिंग झोन सुद्धा केला आहे. तर आम्ही आता तिथेच जातोय. आमचा प्रणय तिथेच गेलाय गेम्स खेळायला. बघूया. तर आम्ही आता इथे गेमिंग झोन मध्ये आलोय. प्ले झोन नाव दिलंय. काका चाललाय अनुला घेऊन. प्रणयला शोधावं लागेल कुठे गेलाय प्रणय. कुठे खेळतो प्रणय. अच्छा इथे यू कॅन सी. तर तुम्ही बघू शकता तिथे यू कॅन सी प्रणय एन्जॉय करतोय. तर काकाने अनुसाठी सुद्धा तिकीट काढलंय. आता अनु सुद्धा आमची गेम खेळणार आहे. अनु झाली ट्रेन मध्ये. किती वेळ फिरवणार आहेत. हो. तर काका सुद्धा अनुला घेऊन गेलाय राईड करायला. अनु बाय बाय. झाली अनु राईड. आवडली तुला अनु. कशी वाटली तुला राईड. ट्रेन राईड कशी वाटली. छान वाटली. मजा आली तुला. जायचं आता घरी. पडला प्रणय. इथे सध्या कोणीच नाहीये. छान केलंय पण. तर इथे कॅन्टीनची सुद्धा सोय केली आहे. इट्स अ काइंड ऑफ कॅफे. आईस्क्रीम सुद्धा अवेलेबल आहे तिथे. आणि इथे डायनिंग एरिया पण आहे. तर आमचं दर्शन झालंय आणि आमच्या चिल्लर पार्टीने पण खूप एन्जॉय केलाय. आम्ही घेऊन आलो होतो आमच्या चिल्लर पार्टीला इथे दर्शनासाठी आणि गेम्स खेळण्यासाठी. तर त्यांनी पण खूप एन्जॉय केलाय आणि आम्ही आता निघालोय घरी जाण्यासाठी. माझा व्लॉग एंड करते. बाय.